वेड भाग 41. ए राणी, काय झालं? निनाद तिला विचारू लागला. ती काहीही न बोलता त्याच्या मिठीत हुंदके देतच रडू लागली. कोणीतरी मला मुद्दामून त्रास देतय. मैथिली हुंदके देतच निनादला म्हणाली. आजी काही बोलली का? निनादने हाताच्या उंजळी तिचा चेहरा पकडतच तिला विचारलं. नकारार्थी मान डोलवत तिने नाही म्हटलं आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. निनाद प्रेमानेच तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करू लागला. काय झालंय मैथू? तू सांगितलं नाही तर मला कसं कळणार? निनाद म्हणाला. आपल्या घरी पूजा होती तेव्हा पण कोणीतरी साईचे आणि माझे फोटो आपल्या रूम मध्ये आणून ठेवलेले. तुमच्या हाती लागायच्या आधी ते माझ्या हाती लागले. त्यानंतर कोणीतरी तुमच्यावर कामावर ते पाठवले. आता तेच फोटो आजोबांना कोणीतरी कुरिअर केले. आजोबांनी त्यांना आलेलं कुरिअर उघडायला दिलं आणि ते चष्मा आणायला गेले. कुरिअर उघडून बघितलं तर त्यात माझे आणि साईचे फोटो. जर आजोबांनी ते फोटो बघितले असते तर माझी त्यांच्यासमोर काय इमेज राहिली असती यार? त्यांनी पण तसाच राग आणि तोच गैरसमज केला असता जो तुम्ही केलेला. म्हणत मैथिली हुंदका देतच रडू लागली. कुरिअर कुठून आलेलं? निनादने विचारलं. पुणे, मैथिली रडतच म्हणाली. निनादने तिला आपल्या मिठीत तसंच मिठीत घेत श्रीला फोन फिरवला. येस निनाद, श्रीने फोन उचलतच म्हटलं. मला साईराजचा नंबर हवाय. निनाद म्हणाला. काही झालंय का? श्रीने घाबरतच विचारलं. खूप काही झालंय. तुम्ही मला साईराजचा नंबर सेंड करा प्लीज. निनाद म्हणाला. तू काय झालं ते सांगशील का मला प्लीज? श्रीने विचारलं. माझ्या घरी तो त्याचे आणि मैथिलीचे फोटो पाठवतो. मला माझ्या बायकोवर पूर्णपणे विश्वास आहे आणि जे काही तिच्यासोबत घडलंय, ज्या प्रकारे साईने तिला त्रास दिलाय हे सुद्धा मला तिने सांगितलंय. माझ्या कामावर, त्यानंतर माझ्या घरी असे फोटो पाठवून त्याला काय प्रूफ करायचंय हे मला त्याला विचारायचंय. तुम्ही प्लीज त्याचा नंबर मला सेंड करा. निनाद म्हणाला. श्रीसोबत बोलताना स्वतःच्या रागावर तो पुरेपूर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता. मैथिली तुझी बायको आहे हे साईला अजून माहितीच नाहीये. त्याने ते फोटो नाही पाठवलेत. श्री साईराजची बाजू सावरतच म्हणाला. तुमच्याकडून असंच काहीसं उत्तर मिळेल अशी अपेक्षा होतीच मला. निनाद म्हणाला. निनाद, मी साईराजची बाजू घेऊन हे सगळं नाही बोलत आहे. श्रीने उत्तर दिलं. तुम्ही पुण्याला आहात ना? निनादने विचारलं. हो, श्रीने उत्तर दिलं. मग फोटो तुम्ही पाठवलेत असं बोलू शकतोय तर मी. निनाद म्हणाला. तुला असं बोलावंसं वाटत असेल तर तू बोलू शकतोस. श्री रागातच म्हणाला. निनाद शांत बसला. साईमुळे मैथिलीला त्रास झालाय, आय ॲग्री, बट त्याने मुद्दामून नाही केलंय. म्हणत श्री साईराजच्या वडिलांनी जे काही सांगितलं ते निनादला सांगू लागला. साईला स्किझोफ्रेनिया? निनादने विचारलं. मला सुद्धा याबद्दल कल्पना नव्हती. मला आजच कळले. कुणाचं वाईट करण्याचा विचार तो कधीच करणार नाही. त्याचं मन खरंच खूप निरागस आहे. तो खरंच खूपच वेगळा आहे. तू स्वतः भेटलायस त्याला. साईबद्दल तुला वेगळं काही सांगायची गरजच नाही. साईराज महिमासोबत मूव्ह ऑन होतोय. तो मैथिलीला पूर्णपणे विसरलाय. तो त्याच्या एंगेजमेंटच्या गडबडीत आहे. या सगळ्या गोष्टी करायला त्याच्याकडे वेळच नाहीये. त्याने ते कुरिअर नाही पाठवलं हे मी ठामपणे सांगेन. आणि मी पुण्याला आहे म्हणून तुझा माझ्यावर संशय येणं साहजिकच आहे. कारण गेल्या वेळेला बँगलोरवरून कुरिअर आलेलं आणि या वेळेला मी पुण्याला आहे हे कळल्यावर कोणीतरी पुण्यावरून कुरिअर केलं. पण लॉजिकली तू विचार कर, मला जर साई आणि मैथिलीबद्दल तुला सांगायचं असतं तर मी ऑफिसमध्येच सांगितलं असतं. असं कुरिअर वगैरे पाठवण्याच्या फंद्यात मी पडलोच नसतो. मी जे करतो ते ओपनली करतो, असं नाव लपवून नाही करत. इतकी वर्ष माझ्या हाताखाली काम करतोयस, त्यावरून मला थोडंफार तरी तू ओळखतच असशील. तसंही मैथिलीचं आयुष्य खराब करून तिच्या सासरच्या मंडळींसमोर तिला अशा प्रकारे कमीपणा देऊन मला काहीच मिळणार नाही. श्री निनादला समजवतच म्हणाला. तुम्ही हे फोटो नाही पाठवले, साईने हे फोटो नाही पाठवले, मग फोटो पाठवले कोणी? निनादने विचारलं. कुणीतरी हे मुद्दामून करतोय हे मला सुद्धा माहिती आणि जी व्यक्ती हे सगळं करते ती मला फोन सुद्धा करते. श्री म्हणाला. कोण? निनादने विचारलं.
मला तिचं नाव नाही माहिती, बट साईचा साखरपुडा मोडण्यासाठी ती प्रयत्न करते. असं करून तिला काय मिळणार काय माहिती. श्री उत्तरला, तिला म्हणजे ती कोणी लेडी आहे? निनादने विचारलं. हो, म्हणजे मला जी फोन करते ती लेडीच आहे, बट ती कोण आहे हे मला ओळखता नाही येते. बट मी लवकरच तिला शोधून काढेल. श्री म्हणाला, माझ्या घरच्यांना फोटो पाठवणारी पण तीच आहे? निनादने विचारलं. मे बी तीच असावी. हे सगळं साई नाही करत आहे एवढं नक्की, आणि मी सुद्धा. श्री म्हणाला. सॉरी सर. निनाद उत्तरला. इट्स ओके, मी थोडा बिझी आहे, नंतर बोलतो तुझ्यासोबत. बाय. म्हणत श्रीने फोन कट केला. निनादने फोन स्पीकरवर ठेवल्यामुळे मैथिलीने सगळं ऐकलं होतं. नको टेन्शन घेऊस, मी आहे तुझ्यासोबत. निनाद मैथिलीला धीर देतच म्हणाला. उद्यापासून मी सुद्धा ऑफिस जॉईन करणार. आपण दोघेही घरी नसताना ते फोटो परत आले तर? त्यापेक्षा मीच घरी सगळ्यांना सांगते. मैथिली म्हणाली. आजी नाही या गोष्टी समजून घेणार. ती ओल्ड विचारांची आहे ग. तुझ्या घरच्यांना ती जाब विचारेल. खूप भांडणं होतील. निनाद म्हणाला. मग मी काय करू? मला भीती वाटतेय. मैथिलीने विचारलं. मी वॉचमन सोबत बोलून घेतो. आपल्या घरी जेवढं कुरिअर वगैरे येईल तेवढं मी त्याला त्याच्याजवळच ठेवायला सांगतो. निनाद म्हणाला. आणि कोणी स्वतः घरी येऊन ते फोटो देऊन गेलं तर? मैथिलीने शंका व्यक्त केली. तर बरं होईल ना. हे सगळं कोण करतंय ते आपल्याला कळेल. आणि कितीही काही झालं, इन फ्युचर डिफिकल्ट सिच्युएशन आली तरी मी तुझ्या सोबत आणि तुझ्या बाजूने असणार आहे. तू घाबरू नकोस. तुला माझ्यावर आहे ना विश्वास? निनाद तिच्या नजरेत बघतच तिला विचारू लागला. खूप. ती त्याच्या नजरेत बघतच म्हणाली. मग हे रडणं थांबव बघू. आज खूप काम होतं. तुझ्यासाठी पटपट काम आटोपून घरी आलोय. तुझं हे असं रडणं बघायला का? निनाद तिचे डोळे पुसतच म्हणाला. सॉरी. मैथिली गोड हसू ओठांवर आणत स्वतःचे दोन्ही कान धरतच म्हणाली. हसताना खूप क्यूट दिसतेस. निनाद तिचे गाल ओढतच म्हणाला. भूक लागली असेल ना तुम्हाला? मैथिली म्हणाली. खूप म्हणजे खूप. आमच्या मातोश्री म्हणत होत्या की तू आज रगडा पॅटीस बनवलायस. निनादने विचारलं. ते पण नाही आवडत का तुम्हाला? मैथिली म्हणाली. निनाद नकारार्थी मान डोलवत नाही म्हणाला. खरंच? मैथिलीने नाराज होतच विचारलं. खूप खूप आवडतात मला. निनाद म्हणाला. तुम्ही पण ना. मैथिली खोटा राग निनादला दाखवत त्याच्यापासून लांब झाली. तसं त्याने तिच्या हाताला पकडत तिला स्वतःजवळ ओढलं. रागवता पण भारी येतं तुला. तिला घट्ट पकडत आपल्या मिठीत घेत तिच्या गालावरून ओठ फिरवतच तो म्हणाला. अहो सोडा ना. आई एकट्याच किचनमध्ये वावरतायत. मैथिली निनादच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. हे आत्ता आठवलं का तुला? निनाद तिला अजून स्वतःजवळ ओढतच म्हणाला. निनाद. तिने लाजतच म्हटलं. असं लाजलीस तर मी अजिबात सोडणार नाही हा. तो म्हणाला. प्लीज सोडा ना. ती म्हणाली. गिव्ह मी वन किस देन आय लिव्ह यू. निनाद म्हणाला आणि ताठ मान करून उभा राहिला. मैथिली त्याच्याकडे बघतच राहिली. स्वतःहून असं काही करायला तिची हिंमतच होत नव्हती. आई वाट बघत असे ना किचनमध्ये. लवकर. निनाद म्हणाला. किती त्रास देताय तुम्ही? लटक्या सुरातच ती म्हणाली. हीच देतेस ना? निनादने भुवया उडवतच तिला विचारलं. मैथिलीने टाचा थोड्या उंच केल्या, पण निनाद अगदी ताठ उभं राहिल्यामुळे मैथिलीला त्याच्यापर्यंत पोहोचताच येत नव्हतं. निनादच्या खांद्यावर हात ठेवत त्याला खाली ओढत त्याच्या ओठांपर्यंत पोहोचण्यासाठी तिची धडपड सुरू होती. पण निनाद तीळ मात्र सुद्धा खाली झुकत नव्हता. मैथिलीची चालू असलेली लुडबुड बघून निनादला हसू येत होतं. तुम्ही मुद्दामून करताय ना? मला नाही द्यायची किस. ती नाराज होतच म्हणाली. मग तू बाहेर जायचं विसरच. तसं पण मला तुला माझ्या मिठीतून सोडावंसच वाटत नाहीये. निनाद म्हणाला. भूक लागलीये ना? मैथिलीने विचारलं. खूप म्हणजे खूप. निनाद म्हणाला. मग सोडा ना. मैथिली म्हणाली. मग एक किस दे ना. लगेच सोडतो.
निनाद देखील तिच्याच सुरात सूर मिसळून म्हणाला, तुम्ही असे ताठ उभे राहिले मग? मैथिली पुढे काही बोलायला जाणार तोच निनादने तिला उचलून घेतलं. आता? निनाद म्हणाला. काही क्षण दोघेही एकमेकांच्या नजरेत बघू लागले. मैथिलीने स्वतःच्या नाजूकशा हातात निनादचा चेहरा पकडला. त्याच्या ओठांवर ओठ टेकवून डोळे मिटले. तिच्या त्या गुलाबीसर पाकळ्याने निनादचं हृदय चांगलंच धडधडू लागलं. त्याने सुद्धा डोळे मिटले आणि त्या गोड क्षणाचा मनसोक्त आनंद लुटून घेतला. अहो, आता तरी सोडा, मैथिली लाजतच म्हणाली. तसं निनादने डोळे उघडले. तिला मिठीतून सोडावंसं वाटत नव्हतं त्याला, पण स्वतःच्या मोहावर त्याने आवर घातली आणि तिला सोडलं. ती पळतच खोली बाहेर पडली. निनाद हसतच तिच्याकडे बघू लागला. टॉवेल खांद्यावर टाकत तो बाथरूममध्ये शिरला. श्री अजूनही हॉटेलमध्येच होता. सामान त्याने भरून ठेवलं होतं, पण औरंगाबादला जायचं मन त्याचं होत नव्हतं. महिमा त्याला फोन करत होती, पण तो तिचा फोन उचलत नव्हता. दरवाजावर थाप पडली. डोक्यात चालू असणाऱ्या विचारांना झटकून तो बेडवरून उठला. दरवाजा उघडून बघतो तर साईराज हाताची घडी घालत त्याच्यासमोर उभा होता. तू? श्रीने विचारलं. तू अजून इथे काय करतोयस? साईराजने विचारलं. मला काम आहे, श्री म्हणाला. माईचा फोन का नाही उचलत आहेस तू? साईराजने विचारलं. तिने सांगितलं नाही तुला? श्री रागातच साईराजला म्हणाला. का? साईराजने विचारलं. साई ओव्हर ऍक्टिंग होते, श्री म्हणाला. मला खरंच नाही माहिती यार. तू अजून पुण्यात आहेस हे तिच्याकडून कळलं म्हणून आलोय मी. तू औरंगाबादला जाणार होतास ना? साईराजने विचारलं. जाणार होतो बट नाही गेलो, श्री म्हणाला. का? साईराजने पुन्हा विचारलं. माझी मर्जी, श्री म्हणाला. सकाळीचा राग तुझा शांत करून गेलेलो ना, परत का रागवतोयस तू? साईराजने विचारलं. श्री काहीही न बोलता शांत बसून राहिला. महिमासोबत बोल. साईराजने महिमाला फोन लावला आणि मोबाईल स्पीकरवर ठेवला. हॅलो, महिमा म्हणाली. तुला श्री सोबत बोलायचं होतं ना, तर बोल श्री सोबत, साईराज म्हणाला. हॅलो श्री, महिमा म्हणाली. श्री शांत बसून राहिला. श्री बोल ना, आय एम सॉरी, मी का असं केलं ते समजून घे प्लीज, महिमा म्हणाली. श्री अजूनही शांत बसूनच होता. हॅलो, महिमा एकटीच बोलत होती. तू तिच्यासोबत बोलायला काय घेणार? साईराजने विचारले. मला नाही बोलायचंय कोणासोबत, श्री म्हणाला. महिमा, याचा राग शांत करून तुला कॉल करतो, साईराज म्हणाला आणि फोन कट केला. काय झालंय श्री? साईराज शांतपणेच म्हणाला. सायकॅट्रिस्टकडे ट्रीटमेंट घेत होतास हे मला का नाही सांगितलं तू? श्रीने विचारलं. तू त्यामुळे रागवलायस? साईराजने विचारलं. जर तू सायकॅट्रिस्टकडे ट्रीटमेंट कंटिन्यू करशील तरच मी आपली ही मैत्री पुढे कंटिन्यू ठेवेन, श्री म्हणाला. तुला मी वेडा दिसतोय का? व्हॉट्स रॉंग विथ यू? आणि कालपासून तू मैत्री तोडायच्या गोष्टी का करतोयस यार? मला हर्ट होतंय, साईराज श्रीची कॉलर धरतच म्हणाला. तू लगेच असं हायपर का होतोयस? आणि बोललोय म्हणून मैत्री तोडली तर नाही ना? कॉलर सोड बघू. मी शांतपणे बोलतोय तर तू पण शांतपणेच बोलणार आहेस, श्री साईराजला समजवतच म्हणाला आणि त्याच्या हातून स्वतःची कॉलर सोडवू लागला. परत असं बोलू नकोस, साईराज कॉलरची पकड आणखीन घट्ट करतच म्हणाला. उद्या सकाळी आपण डॉक्टर भट्टीकडे जाणार आहोत. तू त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेणार आहेस, श्री म्हणाला. परत तुझं तेच? कसली ट्रीटमेंट? काय बोलतोयस तू? मी पागल दिसतोय का तुला? काय जाऊ मी डॉक्टर भट्टीकडे? साईराज रागातच म्हणाला. मी सांगतोय म्हणून जा, श्री म्हणाला. श्री प्लीज, असल्या नको त्या गोष्टी करायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. आय एम फिट अँड फाईन, साईराज श्रीची कॉलर सोडतच म्हणाला आणि त्याच्यापासून लांब झाला. हे तू नाही ठरवणार, डॉक्टरांना ठरवू दे, श्री म्हणाला. पण का जाऊ मी डॉक्टर भट्टीकडे? काय झालंय मला? साईराजने विचारलं. हे सगळं मी तुला सांगत बसणार नाही. तू उद्या गप्पपणे माझ्यासोबत डॉक्टर भट्टीकडे येतोयस
आणि तू जे मेडिसिन देतील त्या तू घेणार आहेस. श्री म्हणाला. जबरदस्ती आहे का? साईराजने विचारलं. हो, श्रीने उत्तर दिलं. मला राग येतोय हा श्री, साईराज म्हणाला. म्हणजे तू माझं नाही ऐकणार? श्रीने विचारलं. याच गोष्टीने माझ्या मम्मी डॅडीने माझं डोकं खाल्लेलं. आता तू त्यांची जागा चालवतोस. मी वेडा नाहीये, कळलं? साईराज म्हणाला. म्हणजे तू माझं नाही ऐकणार? श्रीने विचारलं. नाही, साईराजने उत्तर दिलं. ठरलंय तुझं? श्रीने पुन्हा विचारलं. श्री प्लीज, राग नको रे करूस, आणि मला असल्या नको त्या गोष्टीसाठी तू फोर्स पण नको करूस, साईराज श्रीला समजवतच म्हणाला. ओके म्हणत बेडवर असलेला लॅपटॉप बॅगेत भरू लागला. रूममधील उरलं सुरलं सामान श्री शोधून बॅगेत भरू लागला. कुठे जातोयस तू? साईराजने त्याची बॅग त्याला अडवतच विचारलं. बँगलोर, तू बॅग सोड. श्री त्याच्या हातातून बॅग काढून घेण्याचा प्रयत्न करू लागला. बेंगलोरला का जाणार तू? का राग करतोयस यार? साईराज श्रीला समजवतच म्हणाला. प्रत्येक गोष्ट तू बोलणार तशीच नाही होणार. मला नाही यायचंय तुझ्या एंगेजमेंटला, आणि यापुढे तुझ्यासोबत सुद्धा मी कधीच बोलणार नाही. कधीच म्हणजे कधीच नाही. बस झालं, खूप सहन केलंय तुला. शांतपणे समजवते तर समजतच नाहीस तू. प्रत्येक गोष्टीत हट्ट. नकोय मला असला मित्र, श्री चिडतच म्हणाला. येतो हॉस्पिटलमध्ये. अपॉइंटमेंट तू घेणार आहेस की मी माझी घेऊ तेवढं सांग, साईराज म्हणाला. फक्त डॉक्टरकडे यायचं नाहीये. तो जी औषधं सांगेल ती वेळेवर घ्यायची आहे, श्री म्हणाला. घेतो, पण तू तुझं राग शांत कर, आणि प्लीज फ्रेंडशिप तोडायच्या गोष्टी नको करूस. नाही जगू शकत तुझ्याशिवाय यार, साईराज भाऊक सुरातच म्हणाला. श्री गालातल्या गालात हसू लागला आणि प्रेमाने त्याला आपल्याजवळ घेऊ लागला. जा यार तू, आजकाल उठसूट मैत्री तोडायची भाषा करतोयस. साईराजने त्याला रागातच लांब ढकललं. त्याला पाठ फिरवून डोळ्यातून येणारं पाणी तो पुसू लागला. सॉरी, साईराजला प्रेमाने स्वतःच्या मिठीत घेत शांत करतच श्री म्हणाला. प्लीज आता महिमासोबत बोल. तू तिच्यासोबत बोलत नाहीस म्हणून दुपारी जेवली पण नाही यार ती, आणि ती जेवली नाही म्हणून मी पण. मला खूप भूक लागली, साईराज म्हणाला. मला पण, श्री म्हणाला. म्हणजे तू पण जेवला नाहीस ना? साईराजने विचारलं. श्रीने नकारार्थी मान डोलवत नाही म्हटलं. तुझ्या एकट्याच्या रागामुळे आपण तिघे उपाशी राहिलो. तुला तर ना, साईराज श्रीच्या पोटात बुक्का मारायला जाणार तो श्रीने त्याला अडवलं. प्लीज नको यार, काल पोटात मारत बसलेलास ते अजून पोट दुखते, अजून नको, श्री म्हणाला. महिमासोबत बोल, मग नाही मारत, साईराज म्हणाला. श्रीने त्याच्या पुढ्यातच महिमाला फोन लावला. हॅलो, महिमाने फोन उचलताच श्री म्हणाला. किती राग करतोयस तू श्री? महिमा रडतच म्हणाली. राग केला नसता मग हा डॉक्टर भट्टीकडे यायला तयारच नसता ना झाला, श्री म्हणाला. म्हणजे साई रेडी झाला डॉक्टर भट्टीकडे यायला? महिमाने विचारले. हो, मी उद्या त्याला घेऊन डॉक्टर भट्टीकडे जातो, आणि मी साईसोबतच एंगेजमेंटला येतो. तसं पण मी नवऱ्याकडून आहे, साईराजच्या गळ्यात हात टाकतच श्री म्हणाला. श्री, उद्या राजला डॉक्टर भट्टीकडून दाखवून तू गप्पपणे इथे येणार आहेस, महिमा श्रीला दम देतच म्हणाली. महिमा असू दे ना त्याला माझ्यासोबत, एंगेजमेंटला भेट तू त्याला, साईराज म्हणाला. इथे काम कोण करणार? महिमा म्हणाली. तू माझ्या मित्राला काम करायला बोलवतेस? काही वाटतं का नाही तुला? साईराज म्हणाला. अजिबात नाही, भावाचं कामच आहे ते, महिमाने उत्तर दिलं. मी नाही पाठवणार माझ्या मित्राला. श्री, आपण एकत्रच जाऊया, साईराज म्हणाला. श्री, महिमा भाऊक सुरातच श्रीला आवाज देऊ लागली. मी बघतो कसं ते, आता तुम्ही दोघं भांडत बसू नका. माही, तू जेवून घे, आम्ही दोघे जेवायला जातोय, श्री दोघांनाही शांत करत म्हणाला. राग नाही ना तुझा? महिमाने विचारलं. जर याने ट्रीटमेंट अर्ध्यावर सोडली तर मग मात्र मी पुन्हा रागवेल, श्री म्हणाला. साईराज तोंड पाडतच श्रीकडे बघू लागले. तू बोलतोयस मग तो पूर्णच करेल ट्रीटमेंट, हो ना राज? महिमा म्हणाली. दुसरा काही ऑप्शन आहे का मला? पण ट्रीटमेंटची मला काय गरज आहे हेच मला कळत नाही,
उद्या हाताबरोबर या स्त्रीला सुद्धा दाखवून घेतो. डॉक्टरच सांगतील नक्की कोण सायको आहे ते. उठसूट नुसता रागवत बसतो यार हा. साईराज म्हणाला. भूक लागलीये ना तुला? जेवायला जाऊयात ना? श्रीने दात चावतच साईराजला विचारलं. महिमा बाय, मी नंतर फोन करतो तुला, साईराज म्हणाला. श्री आणि साईराज दोघेही जेवायला निघून गेले. रात्री 11च्या दरम्यान मैथिली नीनाच्या छातीवर डोकं टेकून झोपली होती. त्याच्या प्रेमाने ती आज तृप्त झाली होती. तिला नीट उशीवर झोपवत नीनाने अंगावर शर्ट चढवलं. टेबलवर असणारा मैथिलीचा मोबाईल त्याने हातात घेतला. एकदा मागे वळून बेडवर झोपलेल्या मैथिलीकडे त्याने पाहिलं. ती गाढ झोपली आहे याची खात्री होताच नीनाने मैथिलीची कॉल डिटेल्स तपासू लागला. गेल्या महिन्याभरात मैथिलीचे ज्यांना किंवा ज्यांचे मैथिलीला कॉल आलेले ते नंबर तो एका डायरीत उतरवू लागला. कुरिअर कशी करायची हेच शिकवतो आता, स्वतःशीच तो पुटपुटला. मोबाईल होता तसाच टिपोयवर त्याने ठेवला आणि तो मैथिलीच्या बाजूला येऊन आडवा झाला. लवकरच तुला या सगळ्यातून मी बाहेर काढेल, मैथिलीच्या गालावर ओठ टेकवतच तो म्हणाला. निनाद. मैथिली झोपेतच लाजली. झोपेत सुद्धा ती त्याचंच नाव घेते हे बघून निनादच्या ओठांवर गोड हसू आलं. तिच्या उबदार पोटावर हात ठेवत तो सुद्धा झोपी गेला. उद्या त्याला महत्वाच्या कामाला लागायचं होतं. काय होईल पुढे? कोण असेल ती व्यक्ती? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.